रेडी स्टार्ट. महोदय, महामंडळांच्या भागधारकांच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला आज अतिशय आनंद वाटत आहे. 31 मार्च 1976 रोजी संपलेल्या वर्षासंबंधीचा संचालकांचा अहवाल व हिशेब तपासनीसांनी तपासलेली हिशोबपत्रके आपणाकडे या अगोदरच पाठविण्यात आली आहेत. तो अहवाल व हिशेबपत्रके आपण वाचली आहेत असे मी आपल्या संमतीने गृहीत धरतो. नुकत्याच संपलेल्या वित्तीय वर्षातील महामंडळाच्या कामकाजातील महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यापूर्वी देशाच्या आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेल्या आशादायक परिस्थितीचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा मला या अहवालाच्या वर्षी अत्यंत स्वागतार्ह असा बदल घडून आला आहे. आपल्या लोकप्रिय पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या आणीबाणीमुळे व 20 कलमी कार्यक्रमामुळे देशात शिस्तीचे व विधायक प्रवृत्तीचे वातावरण निर्माण होण्यास पुष्कळच मदत झाली व त्यामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी लोकहिताची दिशा मिळाली. आपल्या सरकारने खंबीरपणे अंमलात आणलेल्या चलनविषयक, आर्थिक व कारभारविषयक कडक उपाययोजनांमुळे चलनवाढीस आळा बसण्यास खूपच परिणामकारक मदत झाली. त्यामुळे आपल्या देशातील अर्थव्यवस्था आता खूप वेगाने विकासाकडे वाटचाल करीत आहे. याचा पुरावा अनेक बोलक्या आकड्यावरून मिळत आहे. गेल्या वर्षी पाऊस पाणी उत्तम झाले. त्यामुळे केवळ शेतीच्या दृष्टीनेच नव्हे तर एकंदर वीज पुरवठा व औद्योगिक उत्पादनाच्या दृष्टीनेही परिस्थिती बरीच आशादायक दिसू लागली आहे. चालू वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सवलती व उत्तेजनपर योजनांची तरतूद करण्यात आली असून गुंतवणूक, बचत व उत्पादन यांच्या दृष्टीने योग्य दिशेने टाकलेले पाऊल असे त्याचे सर्व ठिकाणी स्वागत होत आहे. आता मी आपणापुढे अहवालाच्या वर्षातील कामकाजासंबंधी काही महत्त्वाच्या आणि ठळक गोष्टी मांडू इच्छितो. अहवालाच्या वर्षी महामंडळाकडे कर्ज सहाय्यासाठी एकूण 1542 अर्ज आले. आधीच्या वर्षी आलेल्या अर्जापेक्षा हा आकडा थोडासा जास्त आहे हे उघड आहे. परंतु अर्ज जास्त आले असले तरी कर्ज मागणीच्या रकमेत बरीच घट झाली आहे. हे आपण त्याबाबतचे आकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येईल. तरीही महामंडळाने आधीच्या वर्षापेक्षा या वर्षी 45% अधिक कर्जे मंजूर केली आहेत.